मित्रांनो नमस्कार, बकरी पालन मार्गदर्शन ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे। मित्रांनो तुमच्याकडे मी आज एक मुद्दा घेऊन आलोय की ज्यावेळी तुम्ही तुमची बकरी असतील, तुमचे मेंढ्या असतील, तुमचे शेळ्या असतील, बंदिस्त पालनामध्ये तुम्ही करत असाल किंवा तुम्ही त्यांना चारा घेऊन जायत असाल तर त्यावेळी काय असतं, ज्यावेळी शेळी चरत असते, मेंढी चरत असते तर ते कुठल्या झाडा झुडपात घुसत असतात। ज्यावेळी ते घुसतात तर त्यांच्या डोळ्यांना थोडा इजा होत असते आणि काय वाटतं की डोळ्यांना इजा झाली की त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं, डोळ्याला थोडा पांढरा सार तयार होतो। तर यामुळे काय असतं की त्या डोळ्याला आग तयार होते आणि आग तयार झाल्यामुळे ते काय करत असतात की कुठेही जातात ते डोळे घासतात आणि ते घासल्यामुळे त्यांच्या डोळ्याला काय होतं की पांढरे सार तयार होतो, डोळा लाल होतो। मग त्यामुळे काय असते की डोळा जाण्याची शक्यता दाट असते। आणि हे झालं तुम्ही ज्यावेळी बकरी चरायला सोडतात त्यावेळी। आणि बंदिस्त बकरा पालनामध्ये काय असतं की थोडी जास्त गरमी लागली किंवा थोडंसं जास्त बकरी काय करतात एकामेकाला मारत असतात किंवा थोडं कुठेही घासत असतात तर त्यावेळी काय असते की त्यांना त्या डोळ्याला इजा होत असतात, ते आपल्याला लक्षात येत नाही। मग त्यामुळे पहिलं त्यांचं लक्षण काय असते की त्या डोळ्यातून सारखं पाणी मारत असतं आणि पाणी मारल्यामुळे काय होतं की त्यांना आग तयार होते आणि ती आग तयार झाली की ती जनावर काय करतं, कुठेही जातं ते डोळा घासायला चालू करतं आणि ह्या घासल्यामुळे काय होतं की त्यांच्या डोळ्याला थोडंसं पांढरा सार तयार होतो। आणि पांढरा सार काय असतं की जसं आपण उपचार काहीच नाही केला तर ते पांढऱ्या साराचं काय होतं की ते वाढत जातं आणि वाढल्यामुळं ते डोळा त्याचा जाण्याचा शक्यता दाट असते। म्हणजे शेळीचा पण डोळा जाऊ शकतो, म्हणजे मेंढीचाही डोळा जाऊ शकतो। तर त्यासाठी मित्रांनो काय करायचं, तर आपण काय करतो मित्रांनो, घरेलू उपाय करतो। त्या डोळ्याला तेल लावतो किंवा हळद घालतो किंवा गुलाल टाकतो। तर असं मित्रांनो अघोरी प्रकार तुम्ही त्या डोळ्याच्या बाबतीत करू नका, कारण डोळा एक असा आहे की डोळ्याशिवाय कुठलीही गोष्ट जनावर असेल माणूस असेल बघू शकत नाही आणि डोळा गेला की त्या जनावराचा काही म्हणजे पूर्णपणे जनावराचं नुकसान होतं आणि आपलं पण नुकसान होतं। तर त्यासाठी मित्रांनो काय करा, एक माझ्याकडे एक ड्रॉप आहे, तो तुम्ही ड्रॉप मेडिकलमधून आणा आणि तुम्ही तो ड्रॉप तुमच्या जनावराला वापरू शकताय। तर मित्रांनो हा ड्रॉप आहे, तर याचं मी नाव तुम्हाला सांगतो मित्रांनो, जेनसेप डी नावाचा हा ड्रॉप आहे मित्रांनो, जेनसेप डी। तर याचा मी फोटोवरती तुम्हाला दाखवतो आणि या फोटोचं तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या आणि हे तुम्ही ड्रॉप मेडिकलमध्ये आणू शकताय। तर याच्यामध्ये मित्रांनो बघा डेक्झामिथेन म्हणून एक कंटेंट मिक्स आहे। तर ते मेडिकलवाल्यांना सांगायचे की सर मला सेम जेनसेप डीचा नाही ड्रॉप मिळाला तर डेक्झामेथेन नावाचा जो कंटेंट मिक्स असणारा जो ड्रॉप आहे तो ड्रॉप आम्हाला तुम्ही सर मेडिकलवाल्यांना तुम्ही सांगा आणि तो ड्रॉप तुम्ही घेऊन या। आणि याचं कसं आहे, तुम्ही हा ड्रॉप आणल्यानंतर काय करायचं की शेळीचे किंवा मेंढीचे डोळा पहिला काय करून घ्यायचं, ओलं फडकं घ्यायचं, डोळा पूर्ण पुसून साफ करून घ्यायचा। सकाळी 3 थेंब आणि संध्याकाळी 3 थेंब असं सलग तुम्ही 2 दिवस घाला, पूर्णपणे तुमच्या शेळीचा आणि मेंढीचा डोळा पूर्ण बरा होणार। पूर्ण त्याच्यामध्ये येणारी घाण जी असते डोळ्यामधून ती पूर्ण थांबते, पाणी जे येणार असतं ते थांबतं, डोळ्यावरती जो पांढरा सार आला असतो तो पण पूर्ण निघून जातो। आम्ही वापरलाय, 100%चा रिझल्ट चांगला आहे। आणि हा जो ड्रॉप आहे हा माणसांचा आहे, हा जनावरांचा ड्रॉप नाही आणि हे तुम्ही जनावरांसाठी सुद्धा वापरू शकताय, कारण याचा रिझल्ट खरोखर चांगला आहे आणि याची किंमत फक्त आणि फक्त 18 रुपये आहे। कधीही तुम्ही कुठल्याही मेडिकलमध्ये गेला असा आणून एक घरात ठेवायचा, म्हणजे जेणेकरून आपल्या जनावरांचा डोळा जाणार नाही आणि आपलं जनावर कायम सुरक्षित राहणार। मित्रांनो कसं आहे, अशा नवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे। तुमचे जे अजून काही तुमचे प्रश्न असतील मित्रांनो तर तुम्ही काय करा, आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न मांडत जावा। तुमच्या सगळ्या प्रश्नांच्या वरती आमच्याकडे उत्तर आहेत, आम्ही ते उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत देईल किंवा कमेंट बॉक्समध्ये तुमचा लहान प्रश्न असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला ते आम्ही त्याचं उत्तर देऊन टाकेल। तुमचं प्रश्न मांडा, तुमच्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर द्यायची आमची तयारी आहे मित्रांनो, कारण आम्ही तुमच्यासाठी आहे आणि आम्हाला कुठेतरी तुमचं हे शेळी पालन जे आहे, जे बकरी पालन आहे ते कुठेतरी चांगल्या प्रकारे यशस्वी करायचं आहे। त्यासाठी आम्ही मित्रांनो खरोखर खूप कष्ट घेणार आहे आणि आम्हाला खरोखर खूप कष्ट घ्यायचे। त्यासाठी तुम्ही काय करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो। धन्यवाद मित्रांनो।